नमस्कार, मी श्रद्धा शिर्के. पुढारी टॉक या आपल्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि लग्न कधी होणार आणि कुंडली आणि वास्तुशास्त्र हा आपला आजचा महत्त्वाचा विषय असणार आहे. लग्न करायचं म्हटल्यावर अनेक गोष्टी असतात आणि त्याविषयीच बोलण्यासाठी आपल्यासोबत पंडित शिवकुमार श्री आहेत. पंडित शिवकुमार श्री हे ज्योतिर्वेद आणि वास्तुतज्ञ आहेत. सर नमस्कार. सरांचा आपण थोडक्यात परिचय पाहूया. ज्योतिर्विद वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री. शिक्षणानं इंजिनियर असलेली ही व्यक्ती गेली 2.5 दशकं म्हणजेच 24 वर्षांहून अधिक काळ राज्यातल्याच नाही तर देशापरदेशातील नागरिकांना ज्योतिष आणि वास्तूचं शास्त्रोक्त महत्त्व सांगत मार्गदर्शन करत आहे. पंडित शिवकुमार श्री हे 12 ज्योतिर्लिंगातील श्रीशैल्यम या जगतपीठाचे वंशज आहेत. 16व्या शतकापासून पंडितजींच्या घरात अध्यात्माची परंपरा आहे आणि त्याचे पुरावेही ग्रंथ पुराणांमध्ये आढळून येतात. ज्योतिष आणि वास्तू या विषयातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आतापर्यंत भारत आणि भारताबाहेर 15 विविध मानाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. यातील सर्वात मानाचा सन्मान म्हणजे देशाच्या माजी राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पंडितजींचा झालेला गौरव. आज पंडितजींचं पुण्यात भांडारकर रोड येथे मुख्य कार्यालय आहे. समस्या, अडचणी, भविष्याची चिंता, काळजी, प्रश्न असं खूप काही घेऊन सर्वसामान्यांपासून ते राजकारणी, खेळाडू, चित्रपट सेलिब्रिटीज पंडितजींच्या कार्यालयात मोठ्या आशेनं येतात आणि विज्ञान, तंत्रज्ञान, अध्यात्म, शास्त्र यांचा मेळ समजावत पंडितजी प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्यात सहकार्य करतात. तर आपण नुकताच सरांचा परिचय पाहिला आणि बऱ्याच वर्षांचा दांडगा अनुभव सरांना आहे. सर मला सांगायला सुद्धा आवडेल, आपण जेव्हा मागचा एपिसोड होता तेव्हा बराच चांगला प्रतिसाद मिळाला. तुम्ही ज्यांना मार्गदर्शन केलं त्यांनी खूप छान प्रतिसाद दिला. तर मी तुम्हाला सुद्धा सांगेन, आमच्या प्रेक्षकांना सगळ्यांना, जो खाली नंबर स्क्रोल होतोय, स्क्रीनवर डिस्प्ले होतोय, कोणतीही समस्या असेल लग्नासंदर्भात तर त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि सर तुम्हाला मार्गदर्शन करतील, तुमच्या शंकांचं निरसन करतील. सर आपण प्रश्नांना सुरुवात करूया. पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न, मंगळ जो कन्सेप्ट आहे, पत्रिकेतलं जे मंगळ आहे, तर त्यासाठी नेमकं काय, म्हणजे मंगळाच्या व्यक्तीने मंगळाच्या व्यक्तीशीच लग्न करावं का? नमस्कार. आज मंगळ हा सब्जेक्ट, पहिला प्रश्नाचं उत्तर मी देतो. बघा, आता एक चार्ट मी तुम्हाला समजेल असा डोळ्यासमोर तुमचं ठेवतोय मी आता इथे. यामध्ये हा चौकोन आहे आणि या चौकोनामध्ये त्रिकोण आणि चौकोनाचे 12 असतात. ओके, हे तुम्हाला कुंडलीचं चित्र सगळ्यांनाच माहिती असेल. आता लग्नासंबंधी जेव्हा आपण विचार करतो तेव्हा हे 3 गोष्टी, हे पती आणि पत्नी, नवरा कसा मिळणार, बायको कसा मिळणार ह्याच्यावरून कळतं. सुख, त्या माणसाला जीवनात किती सुख आहे याच्यावरून कळतं. आणि कुटुंबाचं सुख, एकत्रित कुटुंबाचं किंवा आफ्टर मॅरेज सुख कसं, हे इथून कळतं. हे 3 पॉईंट झाले लग्नाचे. बाकीचं मग आई वडिलांचं स्थान, बाकीचे वेगळे स्थान आहेत. आता मंगळपत्रिका म्हटल्यानंतर मी तुम्हाला दिसेल स्पष्ट येते इथं मंगळ 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 असं 5 ठिकाणी मंगळ लिहिलेलं आहे, बरोबर. म्हणजे अर्थ काय होतो, या 12 मध्ये 5 ज्या ठिकाणी मी मंगळ लिहिलेलं आहे त्या ठिकाणी तुमच्या पत्रिकेत, कोणाच्याही पत्रिकेत मंगळ असं लिहिलं असेल तर ती मंगळाची पत्रिका. हे साधं सिंपल विदिन 2-5 सेकंदमध्ये कळणारी गोष्ट आहे. खूप काय रॉकेट, खूप काय मोठी गोष्ट नाही आहे. आणि आपण काय करतो, मंगळ बाबा, ह्या ब्राह्मणाला मंगळ कळाला म्हणून आपण भारावून जातो. मंगळाची पत्रिका लगेच काय लगेच सांगितलं, 2 मिनिटात कळतं. हा इथं मंगळ 12 मध्ये 5 ठिकाणी मंगळ असेल तर मंगळाची पत्रिका आहे. त्यामुळे विचार करा तुम्ही, 45% लोकांना जगात मंगळ आहेच आहे. त्यामुळे घाबरून जायची काय गरज नाही आहे. आता मंगळाच्या व्यक्तीशीच लग्न करावं हा कन्सेप्ट चुकीचा आहे. कारण मंगळाचा माणूस अगोदरच रागीट, मंगळाची स्त्री जी आहे ती पण रागीट. हे 2 रागीट एकत्र आले की 100% वादविवाद, भांडण होऊन पूर्ण सगळ्या घरातल्या लोकांना त्रास होणार आहे, कन्फर्म. म्हणून ज्याला मंगळ आहे त्याला मंगळ नसलेली व्यक्ती असणं अतिशय उत्तम. हे माझ्या आजपर्यंतच्या 30पेक्षा जास्त लाखो पत्रिका बघितल्यानंतरचं माझं हे सेंटेन्स आहे. कुठं वाचून बिचून सांगत नाही आहे. हजारो पत्रिकेमध्ये मंगळ ज्याला आहे आणि मंगळ ज्याला नाही अशा लोकांचं मी लग्न लावून दिलेलं आहे आणि अतिशय आनंदात सुखात ते लोक राहत आहेत. त्यामुळे हा कन्सेप्ट 100% चुकीचा आहे, हे लक्षात घ्या.
हो सर, एक मिनिट थांबवते. पुण्यावरून आपल्यासोबत विपुलजी जोडले गेलेले आहेत, त्यांना काही विचारायचं आहे. विपुलजी, माझा आवाज होतोय तुमच्यापर्यंत? तुम्हाला कोणतेही संबंधित प्रश्न असतील विचारू शकता. सर, मला हा प्रश्न विचारायचा होता. माझं नाव विपुल आहे. माझं जन्मतारीख आहे 12/9/1994. ओके. टाइम? जन्मवेळ आहे सकाळी 7:30 वाजताचा. 30. ओके. जन्म प्लेस? ठिकाण आहे कल्याण. ओके. कल्याण महाराळ एरिया. काय करता तुम्ही? आणि शिक्षण? मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे पुण्यामध्ये. बर. तर मला स्विचिंग करायचे होते. आता म्हणजे जॉबसाठी काय कसं काय चाललंय त्याच्यासाठी प्रश्न होता. पुढे कसं काय होईल जॉबसाठी. ओके. आणि लग्नाविषयी पण प्रश्न होता. येस. बघा, फर्स्ट पॉईंट क्लिअर आहे. तुम्ही आउट ऑफ इंडिया सेटल होण्याची पत्रिका आहे. हे देशाच्या बाहेर वेस्टर्न कंट्रीमध्ये तुमचं लाईफ जाणार आहे. त्यामुळे आता याच्या पुढे स्विचिंग करताना MNC कंपनीमध्ये किंवा बाहेरच्या देशात जिथून तुम्हाला उड्डाण करता येईल अशा प्रकारच्या कंपनीमध्ये जॉब बघायचा प्रयत्न करा, किंवा बाहेरच्या देशात जरी प्रयत्न करायचा असेल तरी प्रयत्न करा. हे 100% म्हणजे मला माहिती आहे होऊ शकतं, पत्रिकेचा सांगू शकतो. नंबर 1. नंबर 2, लग्नाच्या बाबतीत बोलायचं झालं 7, 8, 8, 9, 10, 11, 12, 1, 2. यस, 2025च्या मे पर्यंत अतिशय उत्तम पिरियड आहे. म्हणजे या नोव्हेंबर ते डिसेंबरच्या काळात साखरपुडा होऊ शकतो. फेब्रुवारीपर्यंत तुमचं लग्न होऊ शकतं. 2025च्या मे नंतर तुम्हाला परत 8वा गुरु चालू होईल. मग सगळे ब्राह्मण म्हणतील 8वा गुरु आहे, लग्न करू नका, 8वा गुरु आहे, लग्न करू नका. हे मी या गोष्टी मानत नाही आहे. हे चुकीचं आहे. 8वा गुरु 12वा गुरु काय होत नाही लग्न केलं ते लक्षात ठेवा. काही कन्सेप्ट अशा समाजात रुजू झालेले आहेत, हे तोडणं गरजेचं आहे. जेवढे प्रेक्षक तुम्ही बघताय आत्ता, 6वा गुरु, 8वा गुरु, 12वा गुरु हे लग्न करू नये हा कन्सेप्ट सगळ्यांनी डोक्यातनं काढून टाका. आणि सगळ्या ब्राह्मणांना पण माझं आव्हान आहे, जे काही ज्योतिषपणा सगळ्या लोकांना आव्हान आहे, आता बंद कराय 6वा, 8वा, 12वा गुरु. कारण याच्यामुळे लोकांची लग्न होत नाही आहेत. माझ्याकडे असे कितीतरी दररोज येतात. आता 32वं वर्ष चालू आहे आणि आता 8वा गुरु लग्न करू नका. अरे तुम्ही तुमच्या सेंटरनं या माणसाचं आयुष्य 1 वर्ष पुढे जात आहे, जर ऑप्शन्स मिळत नाहीत कशाला अशा गोष्टी करता. पूर्वीच्या काळामध्ये कसं व्हायचं, वयाच्या 11-12 वर्षी मुली वयात आल्या की लगेच लग्नाचा विचार करायचे. मग आता 6वा गुरु आहे, 1 वर्ष थांबू, मग 13 वर्षी 14 वर्षी लग्न करू, असं 500 वर्षापूर्वी करायचे. आता लग्नाचं सीमा जी आहे बघा, मी आता 2012-13ला वयाच्या 25-26 वर्षी मुलींचं लग्न व्हायचं. 1998-99 दरम्यानच्या काळात ज्या मुलींचं 19-20 वर्ष तेव्हा लग्न व्हायचं. आज 2024 आहे, तर यामध्ये तुमची वयाच्या 30पर्यंत मुलींचं लग्नच होत नाही. पण तुम्ही परत 6वा, 8वा, 12वा गुरु लावून परत म्हणजे लग्न लवकर होणारच नाही, ऑप्शन कमी होतील. सगळ्यांनी या गोष्टीला विरोध करा, तरच लवकर लग्न होईल. आणि सांगितल्याप्रमाणे अतिशय उत्तम पत्रिका आहे, काळजी करायची गरज नाही. मंगळवारी काही नाही, सगळं जीवन सुखाचं आहे. नक्कीच विपुलजी, धन्यवाद. तुम्ही पुढारी न्यूजशी जोडले गेलात त्याबद्दल. सर, अजून एक फोन येतो आपल्याला. वसुधा म्हणून आहेत, कोल्हापूरवरून फोन आलेला आहे. वसुधाजी, तुम्हाला काय विचारायचं आहे? मुलीच्या लग्नासंदर्भात विचारायचं आहे. जन्मतारीख? तुमचा आवाज नाही येते व्यवस्थित, पुन्हा बोला. 22 जून 1996. 22 जून 1996. वेळ? हा, वेळ 7:47 संध्याकाळची. 1947. जन्म ठिकाण? आणि जन्मस्थान मुंबई. मुंबई. ओके. काय करते आणि मुलगी? मला तिथे ती मुलगी आता शिकते, जर्मनीला मास्टर्स करते. हो, तिकडेच राहणार आहे. तर तिचा योग आहे का आणि मिळेल का जर्मनीतलं आपलं स्थळ? 100% जर्मनीत राहणार आहे ती मुलगी. इंडियात परत येणार नाही. आली तरी परत लग्न होऊन तिकडे जाईल. ही मुलगी येते इंडियात याची शक्यता काही वाटत नाही. पहिला मुद्दा, आई वडिलांपासून लांब राहणं, शिक्षण, पुढचं करिअर दिसतंय. अतिशय बुद्धिमान आहे, ब्रिलियंट आहे, नो डाऊट. संतती अतिशय हुशार, बुद्धिमान आहे. वैवाहिक जीवन पण अतिशय बेस्ट आहे. त्यामुळे कुठल्या अँगलनं काळजी करायची गरज नाही. बघा, अनेक वेळा असा घोळ होतो. आता मुलीच्या लग्नाचं टेन्शन, कसं होणार, काय होणार, अशी पत्रिका असं टेन्शन घ्यायची गरजच नाही. उलटं ज्या माणसाबरोबर लग्न होणार त्याचं नशीब चांगलं, एवढी मुलगी चांगली मिळणार. म्हणून मला काय म्हणायचं आहे, तुम्ही तुमच्या मुलामुलीचं लग्न करताना तेव्हा तुमच्या मुलामुलींचं कॅलिबर लग्नाचं काय ते चेक करा की आपल्या मुलीचं वैवाहिक जीवन बेस्ट आहे का नाही आहे. बेस्टच आहे, मग टेन्शन घ्यायची काय गरज आहे. उलटं तुम्ही थांबा आणि बेस्ट मुलाबरोबर लग्न करा, मग फायदा होईल. त्यासाठी मी तर आहेच आहे. मॅच विंग मला पाठवा. मॅच गुण मिलन असले काही उद्योग करत नाही मी. एवढे गुण जुळले, तेवढे गुण जुळले, या गोष्टी माझ्या आयुष्यात मी 30 वर्षात कधी केलेल्या नाहीत.
आजपर्यंत सगळे लग्न सक्सेस आहेत. फक्त ज्याच्यावर लग्न करणार त्याची पत्रिका पॉवरफुल पाहिजे, मग गुण बघायची गरजच नाही. आणि जे लोक गुण बघतात त्यांना पत्रिकेतलं काय डिटेल कळत नाही, म्हणून ते गुण मिळण्याचा कोबडीचा आधार घेतात. डायव्होर्स झाला काय म्हणणार, काय करणार आता, गुण मिळाल्यावर जे पंचांगात दिलेले गुण मिलन, ह्या गुण मिलनामुळे झालं, माझा काही दोष नाही. तर मी अनेक वेळा दाते पंचांगांना पण मी सांगितलं, आज परत मी दाते पंचांगांना लाईव्ह सांगतोय की जे गुणमिलनाचं पान आहे तुमचं, पंचांगाबद्दल माझं ऑब्जेक्शन आहे, पंचांग चांगलंच आहे, पण गुणमिलनाचा जो चार्ट आहे त्याच्याखाली अंडरलाईन लिहा की हे गुणमिलन बघून लग्न टिकेलच याची गॅरंटी नाही, असं लिहिणं गरजेचं आहे. कारण ज्या लोकांना ज्योतिषशास्त्राचा कळत नाही ती लोक पण काय करतात, एवढे गुण जुळले तेवढे गुण जुळले म्हणून लग्न करतात. डायव्होर्स झालेले माझ्या ऑफिसला लाईन लागलेली असते. तर हे गुणमिलना चार्ट काढूनच टाका डायरेक्ट. म्हणजे काय करतील सगळे ब्राह्मण, ज्योतिषाचा अभ्यास करतील, पत्रिका बघतील आणि मग ठरवतील लग्न करायचं का नाही करायचं. मग आपलं ज्योतिषशास्त्रावर विश्वास बसेल. कारण अशा पद्धतीनं गुणमिलन झालं आणि गुणमिलन करून लग्न केलं आणि डायव्होर्स झाला तर काय होतं, हे बघा ज्योतिषशास्त्र बघितलं, गुणमिलन करून भेटलं तरी लग्न झालं, ज्योतिषाचा थोतांड आहे. ज्योतिषाचा थोतांड नाही आहे. जो माणूस फक्त गुणमिलन करून लग्न करतो तो थोतांड आहे, म्हणून प्रॉब्लेम आहे. म्हणून परफेक्शनमध्ये काम करणं अतिशय गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. नक्कीच वसुधाजी, धन्यवाद तुम्ही जोडला गेलात त्यासाठी. सर तुम्ही जसं म्हणालात खूप छान मार्गदर्शन करतात आणि खूप फोन येत आहेत आपल्याला. लाईन लागली असं म्हणावं लागेल. डोंबिवलीवरून मंगलाजी जोडला गेलेला आहेत. मंगलाजी, माझा आवाज होतोय तुमच्यापर्यंत? हॅलो. बोला. हो. हां सर, माझ्या मुलीची जन्मतारीख आहे 15/7/2000. येस. हॅलो, 15/7/2000 सकाळी 4 वाजता, पहाटे 4 वाजता. येस. हां. वेळ, जन्म ठिकाण काय? जन्म ठिकाण डोंबिवलीच. येस. काय करते आता? हां. आता ती ग्रॅज्युएशन पूर्ण झालंय सर. ती सीए करत होती. सीए ची पहिली परीक्षा पास आहे, पण ते नंतरचे इंटरचे ग्रुप क्लिअर नाही झाले. आता अकाउंटंट म्हणून जॉब करते. तर तिचं लग्नाचं पुढे कसं आहे? अहो हुशार आहे ती, अजून शिकायला पाहिजे, अजून शिकेल ती. हिचं मिनिमम पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, अतिशय बुद्धिमान आहे, ब्रिलियंट आहे, जॉबमध्ये सक्सेस आहे, व्यवसायात सक्सेस नाही आहे, वैवाहिक जीवन अतिशय उत्तम आहे. ह्या मुलीचं वय कमीत कमी 85पेक्षा जास्त आहे. 2 संतती दोन्ही पण 90% जास्त मार्क असलेले आहे. आणि ही मुलगी अतिशय आध्यात्मिक आणि स्पिरिच्युअल आहे. तर या मुलीचं काही टेन्शन घेऊ नका, काही काळजी करू नका. वैवाहिक जीवन, सगळ्या गोष्टी, जॉब वगैरे. पण मला कळकळीने एकच गोष्ट सांगायची आहे, ही मुलगी अतिशय बुद्धिमान आहे, मिनिमम पोस्ट ग्रॅज्युएशन होणारच आहे. तिला शिकवा. वैवाहिक जीवनाचा काही काळजी करायची गरज नाही, बेस्ट लाईफ आहे. सर आणखी एक फोन येतोय आपल्याला पुण्यावरून. उमेश यांचा फोन आहे. उमेश, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? बोला. हॅलो. बोला बोला. हॅलो. उमेश बोला, बोला, मला आवाज येतोय तुमचा. हा, उमेश सातपुते नाव आहे माझं, पुण्यावरून बोलतोय. बोला. 4 ऑक्टोबर 1992 चा जन्म आहे. रात्री 10:50 जन्म 50. ओके. हां. जन्म ठिकाण? पुणे. पुणे. ओके. संडे आहे, बरोबर आहे. बोला. क्वेश्चन. सर लग्न काही ठरत नाही. कसं ठरेल? बघा, मोठा प्रॉब्लेम, तुम्ही रागीट आहे, तुम्हाला माहिती आहे. पटकन चिडता, पटकन रागावतो. मनानं खूप चांगले आहे, पण तुम्ही रागीट आहे. आध्यात्मिक आहे, स्पिरिच्युअल आहे. कान नाक घसरवल्याचा तुम्हाला त्रास आहे, हे मेन घशाचा त्रास असतो. मंगळ केतू प्रथम स्थानात आहे, पती पत्नी स्थानात राहू केतू आहे, म्हणजे घटस्फोटाची पत्रिका तयार होते. सो मला येऊन भेटा, मला येऊन भेटा. पुण्यात तर तुम्ही आहे, पुण्यामध्ये भांडार रोडला ऑफिस आहे, अपॉइंटमेंट घ्या, भेटा. कारण ही इथे मी उपाय सांगत बसणार आणि लग्न होणार असं नाही होणार. ही क्रिटिकल पत्रिका आहे. तुम्ही मला भेटा, त्याप्रमाणे करा. तुमचं 8-9 महिन्यात मॅक्झिमम लग्न होऊ शकतं. फक्त आता लग्न करायची गडबड करू नका. मला दाखवा आणि मग तुमची पत्रिका घटस्फोटाची आहे, त्यामुळे समोरची व्यक्ती जी आहे ती चुकून जर घटस्फोटाची असेल तर कन्फर्मेशन होऊन जाईल. त्यामुळे समोरची पत्रिका आपल्याला पॉवरफुल पाहिजे. ओके. तुम्ही भेटा, मी तुम्हाला गाईडलाईन 100% करेल. नक्कीच. तर आपण पाहतोय की सर खूप छान प्रकारे मार्गदर्शन करतायत. सर आपल्याला फोनवर फोन येत आहेत. आणखी एक फोन आहे तुमच्यासाठी पिंपरी चिंचवडवरून सुहासजी यांचा. सुहासजी, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? बोला. हॅलो. बोला. हॅलो. बोला बोला, ऐकू येते, बोला.
हा, प्रदीप सरोदे यवतमाळहून बोलतोय. बोला बोला. हा, मुलाची याच्याबद्दल विचारायचं होतं, लग्नाबद्दल. बोला. जन्मतारीख काय? त्याची आहे 18/8/98. 18/8/98. हा, मंगळवार. 8:15 जन्म आहे. कधी कधी? हा, हॅलो, 8:15 जन्म आहे. सकाळी का संध्याकाळी? आणि मूळ गाव आहे, जन्मगाव आहे नागपूर. वेळ सकाळी काय संध्याकाळी? सकाळी सकाळी 8 वाजून किती म्हटलं? सकाळी 8:15. 15 मिनिटे. जन्म ठिकाण काय म्हणते? जन्म ठिकाण सर जन्म ठिकाण काय आहे तुमचं? नागपूर. सकाळी जन्म. हा, क्वेश्चन विचार. लग्नासाठी ना काय करतो मुलगा? सकाळी. मुलगा काय करतो? मुलगा आता जॉब करतोय पुण्याला. ओके. लग्नाच्या दृष्टिकोन या पत्रिकेत पण गुरु जो आहे तो मीन राशीचा आहे, तो सप्तम स्थानात बसलेला आहे, त्यामुळं डायव्हर्सची पत्रिका ठरते. प्रथम डायव्हर्स मग लग्न अशी पत्रिका ठरते. त्यामुळे अर्कविवाह नावाचा विधी आहे तो पहिल्यांदा करणं गरजेचं आहे. शनी मंगळ युती आहे ती शांती करणं गरजेचं आहे. नीलम वापरा आणि 5वं वापरा. या रास जी आहे या मुलाची मिथुन रास आहे. 3 बघा. आता गंमत परत. सगळ्या मिथुन राशींना 2025च्या मे पर्यंत 12वा गुरु आहे. त्यामुळं कुठलाही ज्योतिषी ब्राह्मण, नॉर्मली बऱ्याचपैकी ज्योतिषी ब्राह्मण 12वा गुरु आहे, लग्न करू नका. म्हणून मी काय नाही करू शकत. 2025च्या मे पर्यंत ज्या ज्या ठिकाणी तुमच्या मुलाची पत्रिका जाईल त्या त्या ठिकाणचे म्हणणार की 2025 मे नंतर लग्नाचा योग आहे, त्यानंतर लग्न होण्याची शक्यता दाट आहे. ओके. येस सर, धन्यवाद. तर तुम्हाला सुद्धा लग्नासंदर्भात कोणतीही शंका असेल तर सगळ्या शंकांचं निरसन सर इथे करायला बसलेले आहेत. खूप योग्य असं मार्गदर्शन करतात आणि त्याचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद सुद्धा आपण फोनद्वारे पाहतोय. सर आपल्याकडे अजून एक फोन येतोय नांदेडवरून आनंद सरांचा. सर माझा आवाज येतो तुमच्यापर्यंत, तुम्हाला काय विचारायचं विचारू शकता. बोला. सर मला माझ्या मुलाबद्दल विचारायचं होतं. त्याचा जन्मदिनांक आहे 13/9/2001, 13 सप्टेंबर 2001. 1 मिनिट. आणि वेळ आहे रात्री 22:26, रात्री 10:26 लातूर. 13/9/2001. वेळ लातूर 22:26 म्हणजे 10:26. 22:26 लातूर. गुरुवार होता ना? लातूर. हो. लातूर. हा, क्वेश्चन. सध्या तो जॉब करतोय, पण त्याचं पुढे जॉब मध्ये करिअर कसं आहे आणि त्याच्याबद्दल विचारायचं होतं. शिक्षण काय झालंय? शिक्षण काय झालंय? त्याचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे मॅनेजमेंटमध्ये. बर. मॅनेजमेंट म्हणजे कशामध्ये काय झालंय? काय BBA झालंय? काय झालंय? त्याचं हॉटेल मॅनेजमेंट झालंय, पण तो त्यानं साईड बदलली. आता तो म्हणजे प्युअर मॅनेजमेंट मध्ये काम करतो. मुद्दा नंबर 1, याला व्यवसायात ॲब्सोल्युटली यश नाही आहे. जॉबच्या दृष्टिकोनाने स्ट्रगल खूप आहे. त्याला मिनिमम पोस्ट ग्रॅज्युएशन करणं गरजेचं आहे. त्याला शिकवण्याच्या दृष्टीनं पहिला प्रयत्न करा. पोस्ट ग्रॅज्युएशन 100% होईल आणि मग त्याला जॉब लागेल. त्याशिवाय त्याला जॉब लागणार नाही. शनी मंगळ षडाष्टक योग आहे, लग्नामध्ये पण अडथळे येऊ शकतात. म्हणून उपायात्मक गोष्टीमध्ये तुम्ही 5वं वापरा, एक पुष्कराज वापरा, राहू आणि गुरु चांडाळ शांती करा, याचा तुम्हाला फायदा होईल. दिसायला पण स्मार्ट आहे, कलाकार आहे, क्रिएटिव्ह आहे, पण मंगळ आहे, थोडा रागीट असू शकतो. ओव्हरऑल या मुलाच्या पत्रिकेमध्ये जॉबमध्ये सक्सेस आहे. जॉबमध्ये सक्सेस म्हटल्यानंतर काय करायला लागणार? मॅक्झिमम तुम्ही शिकायला पाहिजे. आताच वय आहे, त्याचं पोस्ट ग्रॅज्युएशन करून घ्या, मग पुढं सगळं व्यवस्थित होईल. सर आपल्याला आणखी एक फोन येतोय कोल्हापूरवरून किरण यांचा. किरण माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? बोला. हॅलो. बोला बोला. हा सर, आमच्या मुलग्याची जन्मतारीख आहे 6 जुलै 2007. 6 जुलै 2007. 2007. ओके. जन्मवेळ आहे सर संध्याकाळी 5:17. 17:05 शुक्रवार होतं. ओके. बोला. आणि जन्मस्थळ आहे सांगली. सांगली. प्रश्न विचारा.
प्रश्न सर असा आहे की आमच्या मुलाचं पुढचं शैक्षणिक हे कसं असेल हे जरा मला माहिती हुशार पाहिजे. आहे की मुलगा? कितवीला आहे? आत्ता 12वी. बर, पुढे काय प्लॅन केलाय? पुढं जरा इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग करायचं होणार आहे तो. इंजिनिअरिंग 100 हुशार मुलगा आहे, चांगलं पर्सेंट पडले तुम्हाला माहिती आहे. इंजिनिअरिंगला जाऊ दे, सिव्हिलच्या मागं लागू नका. ह्याला व्यवसायामध्ये ॲब्सोल्युटली यश नाही आहे. ओके, व्यवसायामध्ये यश नसल्यामुळे सिव्हिल इंजिनिअर करू नका. रवी चांगला आहे त्याचा, त्यामुळे तुम्ही IT, सॉफ्टवेअर, कॉम्प्युटर्स किंवा इलेक्ट्रिकल कशामध्ये जाऊ शकता. राहू बसलेला आहे, केतू बसलेला आहे प्रॉपर्टीच्या स्थानात. मी सिव्हिल इंजिनिअर करणार आणि कन्स्ट्रक्शनचा बिझनेस करा, नॉट पॉसिबल. सगळा लॉस होऊन बसेल. सिव्हिल इंजिनिअर करणार आहे आणि गव्हर्नमेंटची एक्झाम देणार असेल तर 70% पॉसिबिलिटी आहे गव्हर्नमेंट एक्झाम पास होण्याचा. असा जर पॉईंट असेल तर करू शकता, तरच तो फायदा होईल. जर तुम्हाला गव्हर्नमेंटमध्ये जायचं नाही आहे आणि सिव्हिल इंजिनिअरिंगचा अभ्यास करून सिव्हिलचं पुढचं लाईफ जगायचं आहे, नॉट पॉसिबल, तर सिव्हिल सोडून बाकी कुठलंही असं शिक्षण निवडा की ज्यामुळे त्याला चांगला जॉब लागून चांगला पुढं जाईल आणि मिनिमम पोस्ट ग्रॅज्युएशन होणार आहे. अतिशय बुद्धिमान मुलगा आहे. आउट ऑफ इंडिया पण शिक्षणासाठी हा जाणार आहे. नक्कीच सर. आपण जर पाहिलं तर बरेच फोन कॉल्स येतात आणि अजूनही फोन थांबत नाहीत, पण आपल्याला वेळेची मर्यादा आहे. हाच प्रोग्राम पुन्हा सर येणार आहेत आपल्याकडे स्टुडिओमध्ये येत्या 25 तारखेला याच वेळी सर आपल्याला पुन्हा भेटतील. पण त्या अगोदर जर तुम्हाला कोणतेही शंका असतील किंवा काहीही जे लग्नासाठी विचारायचं असेल, सरांचं ऑफिस सर वाशीला सुद्धा आहे ना? वाशीला सुद्धा आहे, पुण्याला सुद्धा आहे. आणि तुम्ही जो नंबर दिसतोय त्यावर फोन करून त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊ शकता. आणि सर तुम्ही इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आणि पुढारी टॉक या आपल्या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबायची. पाहत रहा पुढारी न्यूज.